नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम मधील आज आपण सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थिअरम अभ्यासणार आहोत. थिअरम स्टेटमेंट आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू ईच अदर. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल ABC ड्रॉ केलेला आहे. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट इज ड्रॉन टू द हायपोटेनस. हायपोटेनसवर BD ही परपेंडिक्युलर ड्रॉन केलेली आहे AC या हायपोटेनसवर, म्हणजेच BD ही त्याची अल्टिट्यूड आहे किंवा हाईट आहे. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म, कोणते दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत? ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल BDC. हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत कारण D पाशी 90 डिग्री अँगल तयार झालेला आहे. हे दोन्ही ट्रायंगल्स ओरिजिनल ट्रायंगल ABCला सिमिलर आहेत आणि म्हणून एकमेकांना सुद्धा सिमिलर आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथे मी डायग्राम ड्रॉ केलेले आहे. ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल ॲट अँगल B अँड सेक BD परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस. आता हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये गिवन पार्ट आणि टू प्रूव्ह पार्ट लिहिणार. देनच्या आधीचा जो पार्ट आहे तो गिवन आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल, कोणत्या राईट अँगल ट्रायंगल आहे? ABC. मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री अँड सेक BD परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस AC. हे गिवनमध्ये आपल्याला लिहायचं आहे. टू प्रूव्ह काय असेल? टू ट्रायंगल्स फॉर्म, कोणते दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत? ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. आपल्याला 3 स्टेटमेंट्स प्रूव्ह करायचे आहेत. त्यासाठी आपण गिवन लिहूया. टू प्रूव्ह लिहूया आपण. ट्रायंगल ADB हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा आहे. A पासून आपण स्टार्ट केलेला आहे. हायपोटेनसवरचा D पॉईंट आला. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC हा एक पार्ट आपण प्रूव्ह करणार आहोत. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC म्हणजेच ओरिजिनल ट्रायंगल ABCला सिमिलर आहे. आणि हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे, सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC म्हणजेच ट्रायंगल ABCला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणून बाय ट्रान्सिटिव्हिटी प्रॉपर्टी आपण ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC म्हणू शकतो. हेच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. हे आपण प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सिटिव्हिटी फॉर द सिमिलर ट्रायंगल्स हे वापरू शकतो. आता आपण प्रूफ लिहिणार आहोत. प्रूफ लिहिण्यापूर्वी इथे मी ओरिजिनल ट्रायंगल ABC ADB आणि BDC ह्या साईडचे मी 3 ट्रायंगल्स कट केलेले आहेत. ते पेस्ट करते. इथे हा पेस्ट केलेला आहे ट्रायंगल. आणि ट्रायंगल ABCवर मला 2 ट्रायंगल्स ADB आणि BDC दाखवायचे आहेत. हा ADB आहे आणि दुसरा ट्रायंगल जो आहे तो BDC आहे. हे 2 ट्रायंगल्स आहेत ते ओरिजिनल ट्रायंगल ABCला ऑरेंज कलरचा जो दाखवलेला आहे त्याच्याशी सिमिलर आहेत आणि म्हणून हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सुद्धा सिमिलर होतात. आता आपण हे ब्लू कलरचा जो ट्रायंगल आहे फर्स्ट ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल आपण ABC दाखवणार आहोत. त्यासाठी आपल्याला सिमिलरिटीच्या टेस्ट वापरायच्या आहेत. त्या 3 टेस्ट आहेत. त्यापैकी AA टेस्ट आपण यूज करणार आहोत. ह्यामध्ये अँगल B ABCचा 90 डिग्री आहे आणि ADBचा D हा 90 डिग्री आहे. आणि त्याचबरोबर ब्लू कलरचा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये हा जो अँगल A आहे हा A हा अँगल ABCच्या A अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. पूर्ण अँगल कंप्लीट अँगल हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. आणि हा जो D आहे तो Bला कॉन्ग्रुएंट आहे कारण तो अर्थातच 90 डिग्रीचा आहे. पण बघा 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि तुम्ही पाहिलं असेलच की ही जी साईड आहे ती ACला पॅरलल आहे. ते 2 ट्रायंगल्स सिमिलर होत आहेत. AA टेस्ट आणि ऑब्वियसली हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे ह्याच्याशी म्हणून थर्ड अँगलसुद्धा आपोआपच Cशी कॉन्ग्रुएंट होणार. हा कॉन्ग्रुएंट आहे आणि Cला म्हणून
हा कॉन्ग्रुएंट होणारच आहे. म्हणजेच हे दोन ट्रायंगल जे आहेत ADB आणि ABC ओरिजिनल ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार? AA अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल A कॉमन अँगल, अँगल ADB कॉन्ग्रुएंट अँगल ABC each 90 degree, and therefore by AA test triangle ADB similar triangle ABC by AA similarity test. आपण प्रूफ लिहिताना इथे आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स लक्षात घ्यायची आहे. A हा Aला करस्पॉन्डिंग आहे आणि ADBचा D हा आहे तो Bला करस्पॉन्डिंग आहे. म्हणून ट्रायंगल ADB A corresponding to A common angle, D is congruent to B each 90 degree, आणि म्हणून 1 to 1 करस्पॉन्डन्स हे महत्त्वाचं आहे आणि अशाच प्रकारे सिमिलर होत आहे. प्रूफ लिहूया. Angle DAB congruent angle BAC common angle A, then angle ADB congruent angle ABC each 90 degree. Therefore triangle ADB similar triangle, A ला corresponding A आहे, B ला corresponding B आहे 90 degree म्हणून ABC by AA similarity test. आता आपण सेकंड पार्ट जो आहे ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC हा बघतोय. इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC. इथे हा जो ग्रीन कलरचा जो ट्रायंगल आहे हा BDC आपल्याला ABCला सिमिलर दाखवायचा आहे. इथे BDCचा जो अँगल D जो आहे तो हा अँगल B ABCच्या Bला कॉन्ग्रुएंट आहे, कारण ईच 90 डिग्री आहे. आणि तुम्हाला दिसतं आहे की ही जी BDCची ही जी कडा आहे BC ही पॅरलल आहे ACला. हा जो अँगल C जो आहे ट्रायंगल BDCचा, हा ट्रायंगल BDCचा अँगल जो आहे तो अँगल ABC मधला C अँगलशी कंप्लीट अँगल आहे आणि अँगल Cला कॉमन आहे. म्हणून C हा अँगल कॉमन अँगल आहे. आणि अशा प्रकारे हा ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC, हा D 90 आहे, इथे B हा 90 आहे. म्हणून ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. C हा Cला आहे, D हा Bला आहे आणि A करस्पॉन्डिंग टू म्हणून Bशी होतोय. प्रूफ लिहूया. अशाच प्रकारे आपण ट्रायंगल BDC आणि ट्रायंगल ABC सिमिलर दाखवूया की अँगल DCB कॉन्ग्रुएंट अँगल BCA कॉमन अँगल C हा कॉमन अँगल आहे अँड अँगल BDC कॉन्ग्रुएंट अँगल ABC इच 90 डिग्री. D आणि B हे 90 डिग्रीचे आहेत. देअरफॉर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल, बघा D हा Bला कॉन्ग्रुएंट आहे इच 90 डिग्री, C हा Cला कॉमन आहे अँगल आणि म्हणून रिमेनिंग वर्टायसेस B इज करस्पॉन्डिंग टू E. म्हणून ही 1 to 1 करस्पॉन्डन्स अतिशय महत्त्वाची आहे. ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC बाय AA सिमिलरिटी टेस्ट. Therefore from 1 and 2 and by transitivity property of similar triangles आपल्याला काय मिळेल, म्हणजे फर्स्ट ट्रायंगल हा सेकंड ट्रायंगलशी सिमिलर आहे आणि सेकंड ट्रायंगल हा थर्ड ट्रायंगलशी सिमिलर असेल तर फर्स्ट आणि थर्ड ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत बाय ट्रान्सिटिव्हिटी प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. आता ह्याचाच वापर करून आपण जॉमेट्रिक मीन थिअरम पाहणार आहोत. म्हणजे हा जो पार्ट प्रूव्ह केलेला आहे तोच पार्ट आपण पुढे घेऊया. सिमिलर ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साईड रेशो इक्वल असतात. यानुसार ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC म्हणजेच काय, इन अ राईट अँगल ट्रायंगल, सपोज राईट अँगल ट्रायंगल ABC मी ड्रॉ केलं. ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि जर हायपोटेनसवर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे BD,
तर ह्या जॉमेट्रिक मीन थिअरमनुसार बी डी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी. या दोन सेगमेंटचा बी डी हा जॉमेट्रिक मीन आहे हे आपण प्रूव्ह करणार आहोत. म्हणजेच काय, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच इथे गिवन आणि टू प्रूव्ह काय असेल, गिवन इन ट्रायंगल ए बी सी मेशर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री सेक बाय डी परपेंडिक्युलर हायपोटेनस ए सी असं असेल तर बी डी ही त्याची जॉमेट्रिक मीन आहे ए डी आणि डी सीची. म्हणजेच काय, टू प्रूव्ह बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हा पार्ट प्रूव्ह करण्यासाठी आपण सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थिअरमनुसार ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. प्रूफ ट्रायंगल ए डी बी similar triangle BDC by similarity and right angle triangle theorem and right angle triangle theorem. Therefore, corresponding side ratios are equal, means AD upon BD is equal to dB upon dC. Hence क्रॉस मल्टिप्लाइड केलं तर dB इंटू BD म्हणजेच काय, dB स्क्वेअर और BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. आता ट्रायंगलची नावं जर कशीही असू द्या, पण हा थिअरम किंवा ही प्रॉपर्टी कशी यूज करायची त्या ट्रायंगलच्या नेमप्रमाणे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच हायपोटेनसवर काढलेला जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे हा बी डी, हा हायपोटेनसचे जे दोन भाग होतात त्याचा हा जॉमेट्रिक मीन आहे. हे आता आपण प्रूव्ह केलं. ह्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 2.1 मधील सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.1 सेकंड एक्झाम्पल. इन फिगर अँगल एम एन पी हा 90 डिग्री दिलेला आहे. सेक एन क्यू परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस एम पी. एन क्यू इज इक्वल टू 9 हा 9 दिलेला आहे. अँड क्यू पी इज इक्वल टू 4 हा 4 दिलेला आहे. देन फाइंड एन क्यू. एन क्यू फाइंड करायचं आहे. आता इथे हा ट्रायंगल एम एन पी राईट अँगल ट्रायंगल आहे and NQ is the perpendicular drawn on the hypotenuse MP. Therefore, NQ is a geometric mean of NQ and QP. म्हणजेच काय, NQ square is equal to NQ into QP. 9 into 4, 36. NQ square is equal to 36. Hence, NQ is equal to 6. पण solution लिहूया. In triangle MNP, measure angle MNP is equal to 90 degree and sec NQ perpendicular hypotenuse MP. हे लिहिल्यानंतरच आपण जॉमेट्रिक मीन थिअरम वापरणार आहोत. Therefore, sec NQ is geometric mean of MQ and QP. Hence, NQ square is equal to NQ into QP. आता इथे रिझन लिहायचं आहे by geometric mean theorem. Geometric mean theorem. NQ स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. NQ 9 दिलेला आहे. QP 4, 36. NQ square is equal to 36. Taking square root of both sides we get NQ is equal to 6. इथे युनिट्स आवड लिहिला तरी उत्तम. तर बॉक्स आखा. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. इन फिगर अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 90 डिग्री. सेक पी एम परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस क्यू आर अँड क्यू डॅश एम डॅश आर.
then PM is equal to 10 and QM is equal to 8. then find QR. QR ची लेंथ फाइंड करायची आहे, पण त्यापूर्वी आपण MR ची लेंथ फाइंड करणार आहोत. इथे हा ट्रायंगल QPR 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल आहे आणि PM परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस QR म्हणजेच PM हा जॉमेट्रिक मीन आहे QM आणि MRचा, आणि म्हणून जॉमेट्रिक मीन थिअरम आपण वापरणार आहोत. सोल्युशन लिहूया. QPR is equal to 90 degree, say PM perpendicular to hypotenuse QR. Hence PM is the geometric mean, that is PM square is equal to QM into MR. PM ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली आहे, QM ची व्हॅल्यू 8 आहे, इंटू MR आपल्याला फाइंड करायचं आहे. दिस इज बाय geometric mean corollary. Geometric mean theorem. 10 square is equal to 100 is equal to 8 into MR. Hence MR is equal to, हे 8 मल्टिप्लाइड आहे, लेफ्ट साइडला घेतले तर 100 अपॉन 8 विच इज इक्वल टू 8 ने भाग लावला तर 8 1 जा 8 2 राहिले, 8 2 जा 16 4 राहिले, 8 5 जा 40 12.5. MR is equal to 12.5 युनिट्स. आपल्याला टोटल लेंथ QR विचारलेली आहे. QR is equal to QM plus MR because these 3 points are collinear, Q dash M dash R. Hence 8 plus 12.5, that is equal to 20.5 units. QR is equal to, आता ह्याला तुम्ही रेक्टँग्युलर बॉक्स दाखवायचं आहे. आपण नेक्स्ट जे प्रॅक्टिस आहे 2.1 मधील 6 to 10 चे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे आधीचे एक्झाम्पल्स म्हणजे आपण सॉल्व केलेले आहेत 1 4 5 आणि 6 या आधी आपण सॉल्व केलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि आत्ताचे 2 and 3 सॉल्व करायचे. आणि नेक्स्ट जे आहेत एक्झाम्पल 7 to 10 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.